दिनांक 10 सप्टेंबर झूमच्या या प्रांगणात जमलेल्या सर्व श्रोतृगणांचे हार्दिक स्वागत. आपल्या महायोद्धांच्या अनिताताई, माऊली, मैया, आता तर माई अशा अनेक नावांनी आपण ज्यांना ओळखतो, अशा महायोद्धांच्या अध्यक्षा आणि श्री गुरुपदावर आरूढ असणाऱ्या अनिताताईकड यांचे कुंडलिनी साधनेतील दिव्य अनुभव आपण गत 2 गुरुवार झाले ऐकतच आहोत. आजच्याही या सत्रात आपण त्यांचे अनुभव ऐकणारच आहोत. तत्पूर्वी त्यांचा एक अनोखा परिचय आपल्याला देणार आहेत डॉक्टर अरुण भोकरे, ज्यांना आपण महायोगधाममध्ये बापू या नावाने ओळखतो. बापू यांचं क्वालिफिकेशन, ही इज मास्टर ऑफ वेटनरी सायन्स, ही इज ऑल्सो PhD. महायोगधामचे उपाध्यक्ष हे पण परभणीत हे डीन ऑफ वेटनरी कॉलेज, मुंबई डीन ऑफ वेटनरी कॉलेज आणि उदगीर डीन ऑफ वेटनरी कॉलेज राहिलेले आहेत. इथिओपियामध्येही त्यांनी पॅट्रिएट प्रोफेसर म्हणून 9 वर्ष काम सांभाळलेलं आहे. आता सध्या त्यांचं वास्तव्य पुण्यात आहे. बापूंचा मुलगा आणि बापूंची सून हे दोघेही डॉक्टर. बापूंचं सर्व कुटुंब हे साधक आहे. आणि सगळ्यात महत्वाचा बापूंचा परिचय, बापू अनिताताईंचे चुलत भाऊ आहेत आणि ही इज द रिझन वाय ताई इज इन योगधाम. त्यामुळे मी बापूंना विनंती करते की त्यांनी अनिताताईंचा आपल्याला परिचय करून द्यावा अजून एक वेगळ्या अंगाने. बापू, थँक्यू शीतल. शीतलने परिचय करून दिलेलाच आहे. ताईचे चुलत भाऊ असं सर्वप्रथम सरांना आत्मवंदन, आपल्या सगळ्याला आत्मवंदन. शीतलने आता परिचयात सांगितलं की मी ताईचा चुलत भाऊ आहे. यावरून मला एक गोष्ट आठवली. ज्या वेळेला सचिन तेंडुलकर याने क्रिकेट मध्ये म्हणजे सुरुवात केली क्रिकेट करिअरची, त्यावेळेला तो आला तो रमाकांत आचरेकर यांचा शिष्य म्हणून. आणि त्यानंतर त्याने एवढं मोठं कर्तृत्व, एवढं मोठं क्रिकेटमध्ये नाव मिळवलं की यानंतर रमाकांत आचरेकर हे त्याचे गुरु, म्हणजे सचिन तेंडुलकरचे गुरु कोण तर रमाकांत, असा उलटा परिचय सुरू झाला क्रिकेटच्या जगतामध्ये. तसं माझ्या आणि ताई बद्दल झालंय. ताई आली माझी बहीण म्हणून आणि आता मी ओळखला जातो ते ताईचा भाऊ म्हणून. या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, थोडस बॅकग्राऊंड 1-2 मिनिटांमध्ये देतो मी. आमची जॉईंट फॅमिली, नांदुरी तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद हे आमचं गाव. आमची जॉईंट फॅमिली, माझे वडील, ताईचे वडील आणि इतर 3 जण, माझे काका, अशी आमची मोठी जॉईंट फॅमिली होती. आणि या आमच्या जॉईंट फॅमिलीमध्ये आम्ही सर्व मिळून 13 भाऊ आणि 14 बहिणी एवढा मोठा परिवार होता. आणि त्यामुळे आम्हाला सख्खा आणि चुलत असा भेदभाव पहिल्यापासून माहित नव्हता. माझं शिक्षण ही उस्मानाबादला, म्हणजे ताईच्या आई वडिलाकडे, म्हणजे आता आमच्या सध्या हयात असलेल्या काकी आणि अण्णा जे ताईचे वडील, ते 1978 साली गेले. त्यांच्याकडे माझं 1ली ते 10वी पर्यंत माझं शिक्षण तिथे झालं. त्यामुळे मी ताईला जन्मापासून 1961 सालापासून ते आज तगायत गेले 59 वर्ष ओळखतो. नव्हे, तिला पाहिलेलं आहे, तिचं बालपण पाहिलेलं आहे, तिचं लग्नानंतरचा संसार पाहिलेला आहे, लग्नाआधीची ताई, लग्नानंतरची ताई आणि आता योगधाम मध्ये आलेली ताई, असा प्रवास तिचा गेल्या 59 वर्षातला आहे. लहानपणी ताई फार गोड असायची दिसायला, व्हेरी स्मार्ट, अजूनही आहे, अजूनही दिसते ती. आणि आमच्या सगळ्या भावंडांमध्ये ती सगळ्यात जास्त प्रिय होती. कारण काय की अगदी लागवी, गोड स्वभावाची, सगळ्याजवळ जाणार, प्रेमाने बोलणार आणि सगळ्याशी मिळून मिसळून राहणार. लहानपणी सुद्धा ज्यावेळेला ती काय घरामध्ये कुठली वस्तू आली तर ती वस्तू सर्वप्रथम सगळ्यांना वाटून उरलेलं ती खायची. लहानपणी तिनं तिच्या भावंडाचा, म्हणजे ती तशी त्यांच्या फॅमिलीमध्ये, म्हणजे आमच्या अण्णांच्या फॅमिलीमध्ये नंबर 3rd चाइल्ड, परंतु सुरुवातीपासूनच तिला एवढी मॅच्युरिटी होती आणि तिलाही अण्णाने असं ब्रिंगिंग अप केलं होतं
की ॲज ए ही इज अ वन ऑफ शी इज वन ऑफ सन. त्यामुळे तिचं ब्रिंगिंग अप आणि त्यानंतरचं जे तिचं शिक्षण वगैरे झालं ते ते एकंदरीत वेगळ्या प्रकारचं होतं. आणि लहानपणापासूनच तिचं जो कल होता तो थोडासा अध्यात्माकडे असला म्हटलं तरी चालेल. कारण देवपूजा करायची घरी, सगळ्यांना सांभाळायची. तसं 1974 सालापासून ज्यावेळेला आमचे अण्णा ते हैदराबाद मुक्ती संग्राम मध्ये त्यांनी मोठा काम केलेलं आहे. बॉम्ब बनवायचे ते. आणि नंतर ते हैदराबाद मुक्ती संग्राम मध्ये त्यांचं पुष्कळ मोठं कार्य आहे. त्यांच्यावरती चॅप्टर आहेत, पुस्तकामध्ये लेख आहेत. परंतु त्यांनी कधी स्वातंत्र्य सैनिकाची पेन्शन मागितली नाही सरकारला. ती सुमोटो नंतर विलासराव देशमुख 2001 साली त्यांनी आमच्या काकीला अण्णाच्या हयातीनंतर दिली. परंतु जर ती कदाचित स्वातंत्र्य सैनिकाचं मानपत्र जर आमच्या अण्णाने मिळालं असतं तर कदाचित ताई आज मेडिकलला निश्चितपणे गेली असती. मेरिटोरियस होती, मॅट्रिकला 3री होती, 12वीलाही ती. केवळ आमच्या अण्णाचं एक स्वप्न होतं की तिला डॉक्टर करायचं म्हणून मग ती सायन्स स्ट्रीम मध्ये गेली. 12वीला चांगले मार्क होते, परंतु शेवटी केवळ रिझर्वेशन नसल्यामुळे, आणि ते मिळालं असतं परंतु अण्णांनी कधी अप्लाय केलं नाही स्वातंत्र्य सैनिकासाठी, आणि म्हणून तिचं मेडिकलचं ऍडमिशन राहिलं. तिला शेवटी BSc केली. 1981 साली तिचं लग्न झालं, तिचा संसार सुरू झाला. पुढचा प्रवास तिने सांगितलेला आहे. दुसरी गोष्ट मला सांगायची आहे की ताई एक वेगळं रसायन इन द सेन्स की तिच्यामध्ये जी पर्सनॅलिटी आहे ती एक मॅग्नेटिक टाइप ऑफ पर्सनॅलिटी आहे. ती लोकांना सहज आकृष्ट करू शकते. तिचं वाचन भरपूर आहे, तिची मेमरी फार स्ट्रॉंग आहे. अगदी 20 वर्षापूर्वी मला परवाच तिने एकदा बोलता बोलता 22 वर्षापूर्वीचा एक प्रसंग घडलेला सांगितला जो मी विसरून गेलो होतो. आणि तिचं जे आमच्या नातेवाईकांमध्ये, बहीण भावंडांमध्ये आणि आमचे जवळचे सगळे सोयरे, इतकंच काय आमचे डिस्टंट नातेवाईक सुद्धा असो, त्यांच्याविषयी अपार ममता, प्रेम, जिव्हाळा काय म्हणा आपण त्याला, असं प्रेमळ तिचं व्यक्तिमत्व आहे. आणि हेच तिच्या स्वभावाचं वैशिष्ट्य आहे. अजूनही तुम्ही पहा, ती साधक असो किंवा अजून दुसरे कोणी असो, त्याला ती तेवढ्याच ममतेने आणि तेवढ्याच जिव्हाळ्याने ती वागवते. आणि हे सगळं केवळ ह्या तिच्या स्वभावाचं आणि तिच्या समर्पणाचं फलित आहे. तिने संसार, अध्यात्म, नातेवाईक, नोकरी आणि त्यासोबत आळंदी, त्यानंतर गुरुपद, हे सगळं अगदी मस्त सांभाळलेलं आहे. ॲज इफ शी नोज बॅलन्सिंग आर्ट लागते ना, सगळीकडे तुम्हाला समन्वय साधावा लागतो, तसा तिच्याकडे तो समन्वय आहे. आणि विशेषतः तिची आणखी एक क्वालिटी मी सांगतो तुम्हाला की तिला अचूक निर्णय घ्यायची क्षमता आहे. अचूक निर्णय घेते ती. माझ्या सुनबाईचं सिलेक्शन केवळ तिने केलं, कांचनच्या सुनबाईचं सिलेक्शन तिने केलं, एवढंच काय, कांचनचं जावयाचं सिलेक्शन तिने केलं. आणि एवढं करूनच नाही, परंतु तिच्या धाकट्या ज्या दोन्ही बहिणी आहेत त्यापैकी एक आपली साधक आहे, स्मिता गायकवाड, आणि दुसरी आहे ते कविता. यांची लग्न, यांना जे आर्थिक पाठबळ लागत होतं ते आर्थिक पाठबळ, मोरल पाठबळ, फिजिकल सपोर्ट, हे सगळं तिने दिला. इतकंच काय आहे की लग्न झाल्यानंतर सुद्धा ह्या तिन्ही बहिणी ज्या तिच्या लहान आहेत, कांचन, कविता, स्मिता, यांचं जे काय असतं की लग्न झाल्यानंतरच सुद्धा जे काय उपचार असतात किंवा जे काय विधी असतात ते सर्व तिनं सांभाळलेलं आहे. सांगण्याचा उद्देश काय आहे की जरी फॅमिलीमध्ये ती एक मुलगी म्हणून जन्माला आली तरी तिचं कर्तृत्व आणि तिचं मोठेपण हे एखाद्या मोठ्या भावासारखं आहे. एक प्रसंग मी आपल्याला सांगतो की तिची आध्यात्मिक साधनेविषयी मला काही बोलायचं नाहीये किंवा तो विषय माझा नाहीये. मुंबईला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही गेलो होतो. एका मित्राच्या घरी आम्ही गेलो, त्यांच्याकडे चहा पाणी घेतलं आणि निघालो पुण्याला यायला. येताना मला म्हणाली, ताई बापू म्हणे ते
त्या डॉक्टरांची मुलगी जी आहे तिचा फोटो पाहिला मी, आणि त्या मुलीचा काय प्रॉब्लेम आहे का, तर मी थोडस चकित होऊन तिच्याकडे पाहिलं आणि म्हटलं की हो आहे, तिचं लग्न झालंय, ती सुद्धा डॉक्टर आहे, परंतु तिचे सासरचे लोक काय बरोबर नाही आहेत आणि ते तिला त्रास देत आहेत. मी म्हटलं तू काय विचारतेस आणि तुला कसं कळलं? ती म्हणे मी त्या मुलीच्या फोटोकडे पाहत होते आणि पाहताना मला असं जाणवलं की ती मुलगी मला काहीतरी सांगू इच्छिते आणि तिच्या त्या भावना माझ्यापर्यंत पोहोचला की शी इज इन ट्रबल, शी इज इन सम पेन, शी इज इन सम अगोनी. आणि ते मला विचारायचं होतं आणि मला कन्फर्म करायचं. मी म्हटलं हो बरोबर आहे, तू म्हणतेस तसं. म्हणजे आपण जे अध्यात्मामध्ये म्हणतो की एखाद्या माणसाशी तुम्ही जर भावनिक लेवलला, तो फिजिकली प्रेझेंट असताना ठीक आहे, आय कॅन अंडरस्टँड, यू कॅन अंडरस्टँड, परंतु नुसत्या फोटोवरून सुद्धा तिला त्या भावना त्या वाचता आल्या नव्हे, तिला ते फिलिंग आलं. एवढं तिचं प्रचंड सेन्स ऑफ काय म्हणाल, सिक्स्थ सेन्स, हा तिचा सिक्स्थ सेन्स आहे. या सगळ्या तिच्या वाटचालीमध्ये मी सांगू का, तिचं कर्तृत्व आहे, नो डाऊट अबाउट इट, सगळंच आहे. तिनं ड्रायव्हिंग लग्न झाल्यानंतर शिकले, पोहायला लग्न झाल्यानंतर शिकले, जे असे अनेक तिने जे आहेत ते गुण, ते नंतर तिने आत्मसात केलेले आहेत. काय अगोदरही असते होते, परंतु नंतर तिने आत्मसात केलेले आहेत. त्यामुळे आम्हाला नेहमी तिचं कौतुक वाटायचं की ही आमच्या घरातली पहिली मुलगी आहे ती ड्रायव्हिंग करणारी, पहिली मुलगी आहे. ठीक आहे पोहता येत असेल, परंतु ड्रायव्हिंग करणारी पहिली मुलगी आहे, आणि ते पण पुण्यामध्ये. आणि तिचा लोणा पासूनचा प्रवास मी सांगतो, 1986-87 ने तिने लोणा घेतली, नोकरी पकडली. पहिल्यांदा बँकेमध्ये होती, नंतर तिनं त्या बालचित्रवाणीमध्ये केली. तिचा लोणापर्यंतचा आजपर्यंतचा तिचा चारचाकीपर्यंतचा प्रवास मी पाहिलेला आहे. आणि तरी ती शी इज फुल्ली ग्राउंडेड टू अर्थ. तिनं कधीही तिच्या श्रीमंतीचं किंवा तिच्या मोठेपणाचं प्रदर्शन केलेलं नाही. हा एक मोठा गुण आहे, कारण अहंकार हा जो असतो दुर्गुण, तो अजूनही तिला चिटकलेला नाही. आणि ह्या सगळ्या वाटचालीमध्ये भाऊसाहेबांचं फार मोठं योगदान नव्हे, पाठिंबा, भरभक्कम पाठिंबा तिला लाभलेला आहे. जर भाऊसाहेबांनी तिला एवढा पाठिंबा दिला नसता, आपण पाहतो जर नवरा बायको आपण अध्यात्मामध्ये आहोत ठीक आहे, परंतु जर बायको किंवा नवरा आहे अध्यात्मामध्ये तोपर्यंत ठीक आहे, परंतु जर दोघांपैकी एक जण जर सपोर्टिव्ह नसेल, तर मग त्याचं सरांच्या भाषेत बोलायचं तर ते पांधन वाचतं. परंतु भाऊसाहेबांचं मी कौतुक करतो आणि त्यांना त्यांचं म्हणजे अप्रिशिएट करतो त्यांना, की त्यांनी भक्कम पाठिंबा ताईला, करोडो रुपयाची बिल्डिंग बांधली त्यांनी आळंदीला, आणि तिला नेहमी पाठिंबा, कशातही त्यांनी नाही म्हटलेलं नाही. अगदी गाडी घोडा काय जे असतील पैसे आणि वेळ, मुख्य म्हणजे वेळ, जी आता आपण आज कुटुंबासाठी जो वेळ देतो तो वेळ किती दिला त्यांनी. मागच्या एपिसोड मध्ये अमितने सांगितले की सरांची 1 तासाची कॅसेट करायला तिला 8 तास लागतो. हे एवढं डेडिकेशन, एवढं समर्पण मला वाटत नाही की कुणाकडे आहे. आणि केवळ तिच्या ह्या क्वालिटी बघूनच मला वाटतं सरांनी तिला गुरुपदी आरूढ केलेला आहे. जाता जाता एक गमतीशीर अनुभव सांगतो. ती साधनेत आली, तिने सांगितलं मी कशी आले, मला यायचं नव्हतं, मला इच्छा नव्हती. त्यानंतर माझ्याशी ती भांडली ज्या वेळेला पहिल्यांदा साधना घेतली, आणि बस स्टॉपवरती 2 बसेस निघून गेल्या वगैरे, तिनं स्वतःच्या पहिल्या इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तर त्यावेळेस एक गमतीदार प्रसंग सांगतो. त्यावेळेला आम्ही नाना मांडवीकर यांचं जे घर आहे जुनं, वर त्याच्यावरती कौलारू होते आणि पावसाळ्याचे दिवस होते, गुरुपौर्णिमेला साधना मिळाली, आणि तिथून त्यावरून त्या कौलारू मधून छपरातून पाणी गळायचं. खाली भांडी लावलेली असायची 4-5 ठिकाणी, कुठं पाणी टिपकते, अंगावरती शिंतडे उडतायत. आणि आम्ही साधनेला बसलेलो, तिलाही साधना मिळालेली. आणि अशामध्ये कलंबरकर म्हणून आपले एक साधक होते, आणि त्या कलंबरकर सरांना खेचरी मुद्रा प्रकट झाली साधनेमध्ये. या खेचरी मुद्रा काय मी सांगत नाही डिटेल मध्ये, परंतु त्याच्यामध्ये की जीभ टाळूला चिटकून आणि बाहेर येते, आणि बाहेर आल्यानंतर मग ती ओकरी सारखं तिचं एक प्रकारचा आवाज येतो. तर त्यांना खेचरी मुद्रा होत होती. आणि
ती पाहताना ती ताई त्यांच्याकडे अशा नजरेने पाहत होती की हा काय माणूस करतोय. आणि मग मला बस स्टॉपवरती आलो ते बाप मला तू कुठं आणलंस तू, आणि तो माणूस ओकारी काढत होता तिथे. ऍक्च्युअली ते मी म्हटलं तिला ओकारी नाहीये, ती केसरी मुद्रा आहे, तुला समजेल पुढे पुढे हळूहळू समजेल. तर अशा रीतीने ताईचा प्रवास झालेला आहे. मी सांगितलं की तिच्यातले गुण, हे गुणच एवढे आहेत की आम्ही सगळं भावंड. मी सांगा तुम्हाला अगदी खरं सांगतो की आमच्या पूर्ण भोकरे फॅमिलीमध्ये, भोकरे फॅमिलीमध्ये तिच्या इतकं प्रेम करणारा किंवा मायाळू माणूस कोणीही नाही. आणि जो एक फेविकॉल टाईप ऑफचा बॉन्ड असतो ना, त्या सगळ्या भावंडाला त्यानं लावून ठेवलेला आहे. आणि सगळे भावंड तिला अद्यापही मानतात, नवे तिच्यावरती प्रेम करतात आणि यापुढे करतील. मला वाटतं एवढा परिचय पुरे आहे. धन्यवाद. आजचं अनुभव कथनाचं माझं 3रं सत्र आहे. हे सत्र सुरू करण्यापूर्वी सरांना माझं आत्मवंदन, सरांच्या चरणी, भाभीजींच्या चरणी माझं आत्मवंदन, सर्व साधक श्रोत्यांना, सर्व नवीनांनाही माझं आत्मवंदन. आजचं अनुभव कथनाचं सत्र सुरू करते. गेल्या वेळी मी जे सरांच्या सहवासात ट्रिपमध्ये जे अनुभव घेतले जातात किंवा एरवी आपण प्रवासाला गेल्यानंतर जे काही अनुभव आपण क्षणोक्षणी घेत असतो, तो भाग मी असा सांगितला होता की आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो, घराच्या कोशामधून बाहेर पडतो आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये जातो, किंबहुना प्रवासात आपण कुठेही बाहेर पडलो, तर आपण इतर व्याप डोक्यामध्ये नसतात, आपण आपले एकटे असतो. आणि हा जो एकटेपणा आहे तो आपल्या अनुभवांना नेहमीच समृद्धी देऊन जातो असं मला वाटतं. म्हणून मी प्रवासातल्या अनुभवांविषयी बोलले होते की जास्तीत जास्त अनुभव कितीही मी प्रवासात दर क्षणी घेतलेले आहेत. काही अनुभव गेल्या वेळी त्यातले सांगितले होते. आता त्याच्यापासून थोडंसं आपण पुढे सरकूया. गेल्या वेळी प्रयोगांचे काही अनुभव मी सांगितले होते, जे जे भेटे भूत आणि परवानगी मागणे, अर्पण करणे. त्याचा आत्ताचा भाग असा आहे, म्हणजे जे जे भेटे भूत आपण व्यक्तीपासून सुरू करतो, पुढे निसर्गापर्यंत, किंबहुना सृष्टीमधल्या चराचर सृष्टीपर्यंत हा प्रयोग जायला हवा. म्हणजे निर्जीव सजीव सगळं काही. आणि आताची स्थिती अशी आहे की पानं फुलं हा भाग तर आहेच की बाबा, प्रचंड प्रेम प्रत्येक वस्तूविषयी, प्रत्येक निसर्गामधल्या प्रत्येक आविष्काराविषयी. भगवंतानी जो आविष्कार केलाय, सर जे म्हणतात, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. तर ती रचना, त्यांनी केलेल्या रचनेमध्ये त्याला पाहायचं आणि त्याला नमस्कार करायचा. हा भाग आता इतका घट्ट, इतका दृढ झालेला आहे. एखादंच उदाहरण त्यातलं सांगते मी आणि पुढे सरकते. सहज मनामध्ये जर कधी मागे 1-2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की आमच्याकडे काही गुलाबाची झाडं होती आणि त्याला फुलं एकदम कमी यायला लागली होती. आमच्याकडे जे वॉचमन आहेत, जे झाडांचं बागेचं काम पाहतात, त्यांना मी म्हटलं की नमराज, तुम्ही आता ही झाडं काढली तरी चालतील. खरं म्हणजे असे शब्द सुद्धा कधी झाडाची फांदी तोडणं, पान तोडणं किंवा काही, हेही नको वाटतं, शक्यतो टाळते काही आपण आपल्याकडनं बोलायला. कारण त्याच्यामध्ये असंख्य पेशी असतात ज्याच्यामध्ये जीव असतो, आणि आपण जेव्हा परवानगी घेऊन जरी केलं तरी ते जीव जातात आणि ते संपतात, हे खरंय. आणि त्याच्यानंतर त्यांनी काढलं नाही ते तेव्हा, पण त्याच्यानंतर म्हणजे कळ्याही नव्हत्या तेव्हा, पण त्याच्यानंतर 4-8 दिवसातच असं झालं की ती पूर्ण झाडं पूर्ण फुलांनी एकदम भरून गेली होती. मला एकदम तो चमत्कार, मी म्हटलं त्याचे फोटो काढून ठेवले, त्याचे व्हिडिओ काढून ठेवले. बापरे, 4 दिवसापूर्वी याच्यावर कळ्या सुद्धा नव्हत्या. पण आपण ह्यांना काढणार म्हणल्यावर झाडांनी त्या माध्यमातनं त्यांच्याकडची पूर्ण शक्ती कदाचित एकवटली असेल आणि ती फुलली असतील. म्हटलं पुन्हा असं आपल्याकडनं असं व्हायला नको ना. अगदी आत्ताची ह्या उन्हाळ्यातली गोष्ट सांगते की अनंताचं एक झाड आहे आणि मोगऱ्याचं झाड जरा जास्त जुनं झालेलं आहे. झाडांना माती आता तर टाकू शकत नाही, काय कोरोना हा सगळा भाग, त्याच्यामुळे फुलांचा भार कमी होता किंबहुना नव्हताच. कुठेतरी एखाद दुसरं फुल असं होतं. आणि फक्त सहज मनात विचार आला की अरे, झाडांची फुलं आता कमी झाली आहेत, यावी अशी इच्छा नाही. पण अक्षरशः 2-3 दिवसानंतर अनंत जवळपास आठवडाभर 25-30 फुलं इतका फुलायचा आणि मोगऱ्यालाही खूप फुलं येऊ लागली.
आपलाच प्रयोग आपला घट्ट झाला किंवा प्रत्येक वेळी कुठल्या निर्जीव वस्तूला जरी सहज आपण हे केलं तरी तो नमस्कार केला जातो. लहानपणापासून जी पद्धत शिकवलेली असते ती खरोखरीच प्रत्येक वस्तूमध्ये देव पाहणं. आणि सरांनी दिलेल्या प्रयोगामुळे, सरांच्यामुळे हे प्रयोग एवढे घट्ट झालेले आहेत की चराचर सृष्टीमध्ये आता त्या भगवंताशिवाय किंवा आपल्या सद्गुरूंच्या शिवाय दुसरं काही दिसत नाही. काही भाग मला आळंदीच्या शिबिराविषयीचा सांगायचा होता. हा माझ्या प्रयोगाचा भाग मी थोडा आत्ता कुठपर्यंत आलेला आहे तो फक्त सांगितला. आळंदी शिबिराच्या विषयी, आळंदी शिबिर जेव्हा येतं, बऱ्याच वेळा साधकांचा कल असा असतो की आपण काहीतरी अडचणी येतात समोर आणि आळंदीला येणं होतं किंवा नाही होत असा असतो. मागे एकदा माझ्याविषयी सहजही बोलताना आपले मंत्री मामाजी असं म्हणाले होते की ताई, मला असं वाटतंय की ताई फक्त मार्गदर्शनामधून घडलेले आहेत. आणि हे बरोबर आहे की जेव्हा आळंदी शिबिर असेल तेव्हा एका दिवसात 2-2 वेळा, 3-3 वेळा थोडंही काही वाटलं मी सरांचे मार्गदर्शन घ्यायची प्रत्येक वेळी. म्हणजे आणि तो काळही तसा होता, आजच्या एवढी रशाई नव्हती आणि सहजही म्हणजे वाटलं आपल्याला तर सरांचं मार्गदर्शन घ्यायला. अजूनही सर प्रत्येकासाठी मार्गदर्शन तर सरांचं असतंच. कितीही अक्षरशः आळंदीच्या शिबिरात सरांना थोडंही उसंत मिळत नाही, मार्गदर्शन सतत चालू असतं. आणि त्याही वेळी ते असायचं. फक्त काही भाग मी त्या वेळी जो लिहून ठेवलेला आहे तो थोडासा सर मी काही वाचणार आहे, थोडासा, जास्त नाही. 6, 7, 8, 9 जानेवारी 2005 मधला फक्त थोडासा सगळ्या साधकांना हा भाग समजावा म्हणून की कसं असायचं. सकाळी 10 ते 11 या काळात साधनेमध्ये 4 ते 5 वेळा सरांचे दर्शन झाले. आणि मग पुढे दुपारी 2 ते 2:15 या वेळात सरांच्या रूम मध्ये सगळेजण जमलो होतो. स्मिताही आली होती. बाप्पासाहेबांच्या आठवणी सरांनी सांगितल्या. पुण्याहून 4 नवीन साधक नेल्या होत्या, त्यातही कशा चुका झाल्या. हा प्रसंग मला आज सांगायला काहीच हरकत नाही. असं वाटतं की आपल्या काळे मॅडम, खुरंगे मॅडम, सुरवाडे मॅडम आणि देशपांडे मॅडम ह्या चौघींना त्यावेळी साधना मिळालेली होती. त्यातही कशा चुका झाल्या त्या निरनिराळ्या उदाहरणे देऊन, हिंट देऊन मार्गदर्शकाने कसे बोलावे याचा एक आदर्श पाठ केला. मी थोडं फास्ट घेते. आपल्याच अनेक चुका लक्षात येत होत्या. सर बोलत असतानाच योगाग्नी खूपच वाढला होता. पोटापासून गळ्यापर्यंत जणू काही तो आतमध्ये दाटून आला होता. एकदम प्रसन्नता आली. आणि मग तो भाग संपला मार्गदर्शनाचा आणि दुपारचं. मग नंतर आम्ही साधनेला जाऊन बसलो. पुन्हा संध्याकाळी 5 वाजता मी सरांच्या मार्गदर्शनासाठी गेले. योगाग्नी प्रचंड वाढलेला होता आणि पाठीच्या मणक्यातून जबरदस्त फोर्सने धारणा प्रवाह वाहू लागला. सरांना आदल्या दिवसापासूनचे सर्व अनुभव सांगत होते. सरांशी बोलत असताना मध्येच सरांकडे पाहता येणं अशक्य झालं. इतके तेज त्यांच्या डोळ्यामधून बाहेर पडत होते. शेवटी मला तुमच्याकडे पाहणंही अशक्य होते असं सांगून पुढचं बोलणं डोळे मिटूनच केलं. त्या तेजाची वृष्टी आपल्यावर होते हे जाणवत होतच. पुन्हा पुन्हा आपल्या भाग्याचा हेवा करावा असेच हे होते. असे क्षण या आळंदी शिबिरात प्रत्येक मार्गदर्शनाच्या वेळी आले. हा आळंदी शिबिराचा भाग, त्याच्यामुळे साधकांनी हा भाग लक्षात घेणं महत्वाचं आहे की आळंदीचं शिबिर आपल्याला साधकांना काय देऊन जातं. आणि हा मी फक्त एक भाग थोडासा वाचला, पण जवळपास प्रत्येक शिबिरामध्ये जवळपास अशी स्थिती नेहमीच असायची. थोडासा एक भाग आणखी सरांच्या परवानगीने मी बोलते की काही वर्ष किंवा काही काळ सुजाता आणि मी सतत एकमेकींच्या बरोबर असायचं. अनुभव घेण्याचा भाग असा होता त्याच्यामध्ये सर की शब्दे विण संवादीजे इंद्रिया नेणता भोगीजे ही जी माऊलींची आहे ओवी, किती वेळा सरांच्या बाबतीत तर ते अनुभव येतातच. पण 2 साधक जर एकमेकांच्या अगदी आतल्या कप्प्यामधले असतील, हृदयाच्या आतले असतील, तर कितीतरी गोष्टी न सांगताही समजायच्या, न सांगताही अनुभव घ्यायचे. एकमेकांकडे नजर टाकली तरी पुरेशी असायची, किंचित एकमेकांना स्पर्श केला तरी तो पुरेसा असायचा. आणि मग त्या अनुभवांची देवाणघेवाण न सांगता न बोलता एवढी जबरदस्त व्हायची. आणि कितीतरी हा खूप चांगला काळ ज्याच्यामधून एक अनुभव समृद्धता आली, हा योगमार्ग चालता आला आणि त्याच्यामध्ये ही जी साथ मिळाली
ती खूप महत्वाची, खूप मोठी होती सर. नंतर काही काळानंतर हा भागही मला बोलायला आवश्यक आहे, की एक साधारण 4 वर्ष तरी झाली असावीत किंवा 3-3.5 वर्ष जेव्हापासून ती दुरावलेली आहे. एक फार मोठा लॅक्युना किंवा फार मोठी पोकळी माझ्याच आध्यात्मिक ह्याच्यामध्ये जाणवू लागली, की जी गोष्ट आपण एखाद्या मैत्रिणीला बोलतो, की "अरे नाही, हे बोललं पाहिजे." तर ते खूप जाणवू लागलं. शेवटी एक दिवस मी सरांनाच म्हटलं, की "सर, ही जी पोकळी आहे ती आता माझी अशी हे होत नाहीये. आता तुम्हीच माझी मैत्रीण व्हा आणि ज्यावेळी मला असं वाटेल, की एखाद्या मैत्रिणीसारखं बोलावं, त्यावेळी सर मी तुम्हाला बोलत जाईन." आणि सरही त्यावेळी हसले होते आणि मग हळू हा भाग तो जो आहे, तो सरांच्या सहवासातून आणि सरांच्या ह्याच्यामधून कमी होत गेला. पण एक साधक म्हणून घडत असतानाचा जो भाग महत्वाचा आहे, तोही सांगणं आवश्यक आहे. हा आळंदी शिबिराविषयीचा किंवा एकमेकांच्या सहवासातला हा भाग झाला. योगिक चालणं ही एक सिद्धी आपल्याकडे नाथ संप्रदायातल्या नाथ परंपरेमधल्या 2 सिद्ध्या आहेत. एक योगिक चालणं आणि दुसरं सूर्यप्रस्थान. योगिक चालणं मी गेल्या वेळी उल्लेख केला होता, की बोरीकर काकूंकडे नवरात्रामध्ये राहत असताना योगिक चालण्याची सिद्धी सरांनी दिली. त्याच्यानंतर अनेक वर्ष आता माझा म्हणजे चालते, कधी घरात चालते, कधी बाहेर. कारण सरांनीच नंतर बाहेर आता रस्ते खराब असतात त्याच्यामुळे मग लाईट वेट शूज किंवा हलकी चप्पल घालून चालायला परवानगी दिली. पण अगदी मी बाणेरला राहायला येईपर्यंत किंवा त्याच्याही आधी अनेक वर्ष पहाटे 5:30 ला मी कमला नेहरू पार्कच्या गेटशी असायची आणि रोजचं चालणं कधी चुकलेलं नाही. योगिक चालण्याचं आकाशगमन ही सिद्धी आहे त्याच्यामध्ये, पण आपण सिद्धीपर्यंत जाणं हा आजचा काळही नाही किंवा ते अपेक्षितही नसावं. रोज 8 तास हे करणं शक्य नाहीये. पण योगिक चालण्यामधून जे अनुभव घेतलेले आहेत, की मॅग्नेटिक फोर्स जो आहे जमिनीमधला, तो आपल्या ह्या शक्तीने खेचला जातो. जेव्हा मी गेल्या वेळी उदाहरणही दिलं होतं, की जेव्हा मी वैष्णोदेवीला चढायला गेले, त्याची पुनरुक्ती नाही करत, पण 2.5 तासामध्ये 2 तास 35 मिनिटांमध्ये 14 किलोमीटर अंतर पायी सहज, कुठलाही दम न लागता, न थकवा येता सहज चालून गेले होते. आणि योगिक चालणं जर तुमचं कंटिन्युअस असेल तर दिवसभर ती एनर्जी तुम्ही सहज साधं चालू शकत नाही. तुम्ही सरांच्या बरोबर केव्हा तुम्ही ट्रिपला जेव्हा हा अनुभव घेता, की सरांच्या बरोबर चालायचं असेल, तर आजही सरांच्या स्पीड बरोबर तुम्ही कोप अप करू शकत नाही. किती वेळा सर थांबतात, मागे पाहतात, की हे लोक येत आहेत. आणि योगिक चालण्यामुळे हा जो स्पीड आहे, ही जी गती येते आणि जी दिवसभर एनर्जी जी टिकते, तो प्रचंड वेगळा अनुभव असतो. आणि प्रत्येक साधकाने ज्याने आता मला हे सांगायचं नाही, जेव्हा मी साधकांसाठी बोलीन तेव्हा हा भाग बोलीन, पण योगिक चालण्यातला एक अनुभव मात्र नक्की सांगते. 24 सप्टेंबर 2005 मध्ये योगिक चालत असताना माझ्या पायात काच घुसली. काचेचा तुकडा तो एवढा असा जाड होता आणि इतका घट्ट बसला. मला आमच्या नळ स्टॉपला एक नचिकेत हॉस्पिटल म्हणून आहे, डॉक्टर विनोद केळकर आमचे फॅमिली डॉक्टर सारखेच होते, तर त्यांच्याकडे मी गेले. त्यांनी तिथे लोकल अनॅस्थेशिया दिला आणि मग ती काच काढली. पण त्यांनी ती काच काढत असताना त्यांचे सगळे जे ट्रेनी डॉक्टर्स असतात त्या सगळ्यांना बोलवलं आणि म्हणाले, की अरे पहा, त्यांना माहिती होतं डॉक्टर केळकरांना, की मी हा भाग माझा त्यांच्याशी बोलण्यात एक आपलाही उत्साह असतो आणि सांगण्याची एक हे पण असते, की अरे नाही, आपल्याला जे मिळाले ते कुठल्या नाही कुठल्या माध्यमांपर्यंत जिथं संधी मिळेल पोहोचवायचं. तर केळकर डॉक्टरांना माहिती होतं, की ही सकाळी बेअरफूट एक अर्धा तास 1 तास चालते म्हणून. त्यांनी त्या सगळ्या ट्रेनी डॉक्टरांना बोलवलं आणि तो भाग पूर्ण माझ्या टाचेचा दाखवला, की म्हणे ही रोज अशी चालते चप्पल न घालता, तर तिचे मसल्स किती डेव्हलप झालेले आहेत ते पहा तुम्ही. आणि मलाही मग ते छान वाटलं, की अरे म्हणजे डॉक्टरांकडून अप्रिशिएशन मिळावं हा भाग नाही, पण आपल्याला ह्या गोष्टी ज्या लक्षात येतात त्या पुन्हा आपल्याला साधनेसाठी किंवा त्या ह्याच्यासाठी गती देतात, हे नक्की असतं. आणि दुसरा भाग, मी जेव्हा आता डायरी पाहत होते, योगिक चालण्यामध्ये पायात काच घुसली हा जो भाग होता आणि माझं मी तिथे लिहून ठेवलेलं आहे, की ही काच घुसणे ही माझीच एखादी चूक नक्कीच. कारण शक्ती जी आहे ती तुमचं उलट बोलणं साधक झाल्यानंतर आणि जेव्हा सरांकडून तुम्ही त्यांच्या ह्याच्याप्रमाणे चालू लागता, कुठेही तुमची व्यवहारातली चूक ही चालत नाही. सरांना व्यवहारातली चूक आपली कुठेच चालत नाही, व्यवहारात कुठेही चूक झालेली चालत नाही. आणि आता अशी स्थिती असते, की आपल्यालाही आपल्या व्यवहारात कुठे चूक झालेली चालत नाही. आणि मग ती शक्ती अशा पद्धतीने तुम्हाला
थोडं जाणवून देत असते एखाद्या प्रसंगातनं. सूर्यप्रस्थानच्या विषयी सांगते की जास्तीत जास्त मॅक्झिमम आपल्या कळंबरकर बाबांचं तर उदाहरण आहे 5-5 तासापर्यंत गेलेलं, पण माझं सूर्यप्रस्थान मी 1.25 तासापर्यंत गेलेलं होतं. आता परवा सुद्धा आळंदीमध्ये सरांनी जेव्हा सुरेखा आणि अमितला ज्यावेळी सरांचं आता खरंच खूपच परवा मी सरांना बोलतानाही म्हणलं की सर खूप वेगळी स्थिती आहे आणि खूप वेगळे विचार आता जे चाललंय त्याच्यामध्ये खूप वेगळे विचार तुमचे आहेत. संक्रांत नसताना किंवा तो दिवस नसतानाही सरांनी सूर्यप्रस्थानची सिद्धी अमित सुरेखाला त्यावेळी दिली होती. उद्धव बिडवेही होते, आम्ही 4-5 जण आतमध्ये होतो. तर 55 मिनिटं जवळपास तासाभराच्या जवळपास ते सूर्यप्रस्थान माझं त्यावेळी टिकलं होतं. आणि आता सरांनी इतकी पद्धती रिलॅक्स केलेली आहे, बसून ही एक प्रकारे शवासनात हात वरती घेऊ नये. कधी कधी रात्रही तशी जाते की हात आपण त्या स्थितीत घेऊन सूर्यप्रस्थानच्या स्थितीमध्ये घेऊन ते सूर्यप्रस्थान होत असतं. 15 मिनिटाचं सूर्यप्रस्थान असं सांगितलं जातं आध्यात्मिक दृष्टीने की 15 मिनिटाचं सूर्यप्रस्थान हे 1 तासाच्या साधनेचं फळ देतं. आणखी एक अनुभव मला सांगायचंय. आपण जेव्हा साधनेला बसतो त्यावेळी आपल्या मनामध्ये अनेक भाव असतात. कधी संकट असेल, सहजही साधकांना एक स्थिती अशी असते, कधी कधी असं असतं की आता आम्हाला साधनाच लागत नाही. साधनेतली स्थिती नसेल तर साधकांचा हा शब्द असतो की साधनाच लागत नाही. अशा वेळी मग माऊलींना प्रार्थना, सरांना प्रार्थना, शक्तीला प्रार्थना, काय असेल भाग तो असतो. माझ्या मनामध्ये काही काळ असा भाव होता. 15 मे 2008 मधला हा अनुभव सांगते. त्याच्यापूर्वी काही काळ माझ्या मनामध्ये असा भाव असायचा की माऊली आपल्यासाठी, आणि हे खरंच आहे की माऊली फक्त आपल्यासाठी त्या ठिकाणी अजून अस्तित्वात आहेत, त्यांची शक्ती आहे. आणि हा भाव होता की माऊली तुम्ही फक्त आमच्यासाठी, फक्त आणि फक्त आमच्यासाठी तुम्ही अजूनही तिथे आहात आणि किती एकटे आहात. असा भाव होता की आपण माऊलींच्या जवळ जावं, माऊलींचे पायाला स्पर्श करावा, माऊलींचे पाय दाबून द्यावे, माऊलींना भेटावं. असा भाव खूप जबरदस्त साधनेमध्ये काही दिवस येत होता. ज्यावेळी सरांची आळंदीला भेट झाली त्यावेळी सरांना मी दुपारी मार्गदर्शनाला गेले, त्यावेळी सरांना हा भाग सांगितला की सर आता असा भाव असतो की नाही, अरे आपण जावं आणि माऊलींना भेटावं आणि माऊलींचे पाय दुखत असतील पायांना स्पर्श करावा. सर त्यावेळी काय बोलले नाहीत, हसले फक्त. आणि मी नंतर जाऊन साधनेला बसले आळंदीच्या आपल्या वरच्या हॉलमध्ये. साधनेला बसल्यानंतर 1 तास, मला वाटतं 1 तासभर गेला असेल, पण असा अनुभव आला त्यावेळी की सरांनी मला अक्षरशः हाताला धरलेले. हाताला धरून सर मला माऊलींच्या त्या जिथे समाधी स्थान आहे आळंदी मधलं, तिथे त्या पायऱ्या उतरून सर मला हाताला धरून घेऊन जात होते. तिथे गेलो आम्ही, सर मला घेऊन गेले त्या ठिकाणी आणि पाहिलं माऊलीने इतकी प्रेमळ. मला आता ते पुन्हा वाचल्यामुळे मला ते सांगता येतोय, तो अगदी जसा लिहिलाय तसा नाही सांगणार आहे, कारण प्रत्येक अनुभव जर वाचायचा म्हणलं तर ते योग्यही होणार नाही. अतिशय प्रेमळ दृष्टी माऊलींनी टाकली आणि माऊलीने हळूवार ते समोर जे असं लाकडी हे होतं आणि त्याच्यावरती एक पुस्तक होतं, ते असं बाजूला डाव्या बाजूला सरकवलं आणि माऊलींनी हळूवार असे पाय मोकळे केले. त्यांच्या उजव्या बाजूला सर बसले, उजव्या बाजूला मी बसले होते आणि डाव्या बाजूला सर बसले आणि माऊलींच्या पायांना मी स्पर्श करू लागले आणि दुसरीकडनं सरही स्पर्श करू लागले. तो स्पर्श नंतरही मी किती वेळा घेते अजूनही आठवतो. एखादं 5-6 महिन्याचं जसं लहान बाळ असेल आणि त्या बाळाच्या पावलांना तुम्ही स्पर्श केल्यानंतर जो स्पर्श तुम्हाला जाणवतो इतका मऊ मुलायम, असा तो स्पर्श होता. माऊलींचा रंगही जसा आपण फोटोत पाहतो, डोळे तसे मोठे मोठे आणि माऊलींच्या बाजूला जे त्यांनी पुस्तक ज्ञानेश्वरी असावी ते सरकवलेलं होतं, त्या पुस्तकाचं एक पान मला दिसत होतं आणि त्या पानामधून काही इंच वरती असा पिवळा प्रकाश बाहेर येत होता आणि त्याच्यानंतर पुढे काही ब्रेकनी असा तो अनुभव घेत गेले.
की माऊलींना मला असं वाटलं की माऊलींना आपण योगधाममध्ये घेऊन गेलं पाहिजे. आणि माऊलींना अक्षरशः मी उचलून माऊलींना योगधाम त्या पिंपळाला असा वळसा घालून योगधामपर्यंत घेऊन आले. घेऊन आल्यानंतर आधी सर जिथे बसतात वरती हॉलमध्ये तिथे माऊलींना बसवलं आणि अक्षरशः वजन काहीच जाणवत नव्हतं. आणि त्याच्यानंतर सर आतमध्ये मार्गदर्शनाच्या खोलीमध्ये वरच्या हॉलमध्ये जिथे बसतात तिथे माऊलींना बसवलं आणि इतका आनंद होता. आणि त्याच्यानंतरचा असा अनुभव होता की आनंदाने मी नृत्य करू लागले खाली, तो आपला जो लॉबी सारखा जो व्हरांड्याचा खालचा भाग आहे तिथे. आणि नंतर रस्त्यावरती सरांच्या बरोबर फुगड्या खेळल्या असं हा. आणि त्याच वेळी सर आणि मी वरूनही पाहतोय आणि एका बाजूला त्या फुगड्याही चालल्यात. हा अनुभव आल्यानंतर मला इतकं भरून येऊ लागलं, मी पुन्हा तशीच उठले. जे मी म्हणते की आळंदी शिबिरामध्ये जास्तीत जास्त मार्गदर्शनाचा योग जर आला असेल तर तो अशा पद्धतीने. पुन्हा मी आतमध्ये गेले सरांकडे, मला एकही शब्द बोलता येईना, फक्त अश्रुधारा. इतकं भरून येऊ लागलं ते म्हणजे असं झालं की सर मी तर सहज बोलले होते हे, की माझा हा भाव असतो, हे माझा अनुभव सांगण्याच्या दृष्टीने सर मी सांगत होते. त्यावेळी सरांनी सांगितलेली जी वाक्य आहेत ती तुम्हाला सांगते. गुरूंनी जे अनुभव जिथपर्यंतचे घेतलेले आहेत तिथपर्यंतचे अनुभव ते देऊ शकतात. आणि साधनेला बसत असताना चांगलाही भाव नको, कुठलाच भाव नको. काही भाव असलाच तर तुझा विसर न व्हावा, कारण तुमचा जो भाव असतो ती तुमची इच्छा असते आणि ती मला पूर्ण करावी लागते, असे सरांचे शब्द आहेत त्यावेळचे. काही भाव असलाच तर तुझा विसर न व्हावा, इतकाच भाव असावा. आणि नंतर पुन्हा मग म्हणजे हा अनुभव माझा कधीच न विसरला जाणाऱ्या अनुभवांमधला एक आहे. पण त्याच्यानंतर जो भाव बदलला आणि साधकांना मी काही कारणांनी हा सांगतही आली अनुभव, कारण साधनेला बसताना काय भाव असावा, काहीही मागणं नको. नंतर 6व्या अध्यायातल्या 2 ओव्या जेव्हा ज्ञानेश्वरी घेऊ लागले तेव्हा समोर आल्या. तर त्यातली पहिली ओवी अशी आहे, माऊलींनी आसन कसं सिद्ध करायचं, काय कसं बसायचं, हा सगळा भाग सांगितलेला आहे. आणि त्याच्यानंतर माऊलींची ओवी अशी आहे, मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करोनी सद्गुरू स्मरण अनुभवीजे शब्द टाकलाय. सद्गुरूंचं स्मरण करून एकाग्र अंतःकरण करून त्या आसनावरती बसून तुम्ही अनुभव घ्या, असा तो शब्द आहे. आणि त्याच्या पुढची ओवी अशी सांगते, मग स्मरतेनी आदरे तेथ स्मरतेनी आदरे सबाह्य सात्विके भरे जव काठिण्य विरे अहंभावाचे. पूर्ण सात्विक वृत्ती चित्तवृत्ती कशा होतात आणि अहंभावाचं काठिण्य हळूहळू विरू लागतं. हा 6वा अध्यायातला सांगण्याचा भाव झाला. मला साधकांना महत्वाचं हे सांगायचंय की आपण जेव्हा साधनेला बसतो तेव्हा कुठलीही इच्छा असेल किंवा एरवी कुठली इच्छा असेल, तुमच्या सद्गुरूंना त्यांची शक्ती खर्च करून त्या इच्छा पूर्ती करावी लागते. आपल्याला सहज साध असंही वाटतं, पण म्हणून साधनेला बसताना हा भाव नेहमी असायला पाहिजे. ज्या वेळेपासून सरांनी कर्मयोगातले 1-2 अनुभव सांगते की माझा जॉ लॉकचा प्रॉब्लेम आहे, जास्ती तोंड उघडलं की एक अनुवंशिकता आहे, माझ्या आजीला ते होत असे, त्याच्या मागचा तो भाग आता सगळा नाही सांगणार आहे. पण एकदा असा प्रसंग घडला की जवळपास 1.5 तास 2 तास माझा तो जॉ लॉक झाला. आणि त्याच्यानंतर डॉक्टरांनी पूर्ण आपण जसं फ्रॅक्चर झाल्यानंतर हाताला प्लास्टर करतो तसं माझ्या दातांमधून तारा घालून ते पूर्ण तोंड बंद केलं होतं. फक्त चमचा आतमध्ये जाईल, काही लिक्विड खाता येईल एवढंच ठेवलं होतं. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा म्हणजे डॉक्टरांनी असं सांगितलं होतं की ऑपरेशन शिवाय पर्याय नाही. आणि डॉक्टरांना, आपल्या फॅमिली डॉक्टरांना वगैरे विचारलं, ते म्हणाले की सगळा हा जो जबडा आहे तर सगळ्या मेंदूकडे जाणाऱ्या, डोळे नाक कान सगळीकडे जाणाऱ्या सगळ्या मेजर वेन्स इथे असतात, शक्यतो ऑपरेशन करू नये. आणि 3.5-4 तासाची मोठी सर्जरी करावी लागणार होती. पण त्याच्यानंतर जवळपास 2 ते 3 महिने ज्या वेळी मी त्या तारा काढल्यानंतर ज्या वेळी मी साधनेला बसत असे, बसल्याबरोबर ताबडतोब दुसऱ्या मिनिटाला जबडा हलायला सुरू व्हायचा. लक 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 जोर जोरात एकदम तो जबडा हलायचा. आणि जेव्हा उठण्याची वेळ असे, उठण्याच्या आधी 1 मिनिटभर तो बंद व्हायचा. अशा कितीतरी काळ मला त्या क्रिया झाल्या आणि त्याच्यानंतर आजपर्यंत मला त्या ऑपरेशनची गरज नाही पडलेली. कर्मयोग हा जादूचा योग आहे असं सर जे सांगतात. आणि आत्ताचा एक अनुभव आहे की
काही काळापूर्वी वॉकरवरती चालताना माझ्या उजव्या पायाला थोडी एक शीर किंवा हे काहीतरी असं थोडंसं हे झालं असावं असं मला ते सारखं आहे. आता काही दिवसांपूर्वी उजव्या पायाचा अंगठा आणि उजव्या हाताचाही अंगठा एक थोडा बॅलन्स गेल्यासारखं आपोआप जसं हलतं तसं हलू लागलं. पण कर्मयोगाच्या साधनेतनं रात्री जेव्हा आपण साधनेला बसतो, सर नेहमी सांगतात की कर्मयोगामध्ये जेव्हा जेव्हा आवश्यक असेल आधी कर्मयोगाच्या साधनेत बसायचं आणि त्याच्यानंतर शरीर जे रिलॅक्स होतं, तुमची शारीरिक शक्ती वाढण्यासाठी त्या कर्मयोगाच्या क्रिया आहेत. आणि तो जादूचा योग तर आहेच आहे, पण अशी स्थिती येते, शरीर रिलॅक्स होतं, मनही रिलॅक्स होतं आणि त्याच्यानंतर जी साधना ग्रीप घेते ती जबरदस्त आहे. त्याच्यामुळे कर्मयोगाच्या साधनेत बसल्यानंतर माझ्या हाताला आणि पायाला अशा काही क्रिया झाल्या की पायाच्या बोटाला आणि हाताच्या बोटालाही असे अनेक अनुभव आहेत, पण फक्त एक थोडक्यात सांगायचं म्हणून काही मी घेत चाललेली आहे. जेव्हापासून सरांनी राजर्षी योग दिला तेव्हापासून राजर्षी योगामधले अनुभव आणि धारणा प्रवाहाचे, धारणा ही तर एक सिद्धी आहे, तुम्हाला पहिलं तीराला घेऊन जाणारी एक जबरदस्त नाव म्हणजे धारणा प्रवाह. शरीरामध्ये जेवढे अटकाव नसतील, नसनाड्यामध्ये ब्लॉकेजेस नसतील, ती धारणा जबरदस्त वाहू लागते आणि ती धारणा तुम्हाला प्रत्येक क्षणी भगवंत आपल्या बरोबर आहे, सर आपल्या बरोबर आहेत, हे ती धारणा शक्ती सतत जाणवून देत असते. धारणा शक्ती आणि योगाग्नी जर त्याच्या बरोबर असेल तर तुम्ही त्या एका धुंदीमध्ये राहता. किती वेळा धारणेच्या अनुभवातनं म्हटलं तर एखादी गोष्ट आपल्याला करायची किंवा नाही, ती करणं योग्य आहे किंवा नाही, ह्याचेही संकेत ती धारणा शक्ती तुम्हाला नेहमी देत असते. आणि म्हणजे हा भाग सांगायला मला काहीच हरकत नाही असं वाटतं की साधारण 2016ची सुरुवात असेल किंवा 2015चं डिसेंबर किंवा 2016 जानेवारी हा काही काळ असावा. पण सरांनी जेव्हापासनं धारणा बंद केलीये तेव्हापर्यंत हे धारणेचे आणि राजर्षी योगातले जबरदस्त अनुभव घेत गेलेली आहे. तो भाग मी पुढे घेते, पण त्यातला एक अनुभव मला आता सांगायचा आहे की राजर्षी योगामधला जो अनुभव आहे किंवा धारणेचा किंवा हे जे करंट्स होतात पास आपल्या शरीरामधनं सतत, 26 जानेवारी 2008 मधला हा अनुभव आहे. माझ्या जाऊबाई एक आता त्या नाही आहेत, गेल्या त्या कॅन्सरनी, ओव्हरीचा कॅन्सर झालेला होता आणि त्यावेळी त्या दवाखान्यामध्ये ऍडमिट होत्या. पुन्हा गॅलेक्सी सेंटरमध्ये त्यांचं ऑपरेशन झालेलं होतं आणि मला वाटतं नंतर काही काळानंतर पुन्हा त्यांना थोडंसं वाढलं म्हणून किंवा काही ऍडमिट केलेलं होतं. त्या काळात मी आमच्या घरामध्ये अशी व्यवस्था लावलेली होती की प्रभात रोडच्या घरी आम्ही राहत होतो, पण माझ्या एक जाऊबाई त्याही आज नाहीत, त्याही पॅरालिसिसच्या अटॅकने गेल्या, पण त्या घरी असायच्या. बाकीच्या जावा नोकरी करणाऱ्या, आम्ही नोकरी करत होते बालचित्रवाणीत, म्हणून ज्या घरी होत्या त्यांना मी म्हटलं की तुम्ही दिवसभर त्यांच्याजवळ थांबायचं आणि मी रात्रभर त्यांच्याजवळ थांबायची. रात्रीची ड्युटी मी करायची जवळपास. जेव्हा जेव्हा दवाखान्यात त्यांना ऍडमिट करावं लागलं, सुरुवातीचा तर मला वाटतं महिना दीड महिन्याचा काळ आणि नंतरही काही, तर त्यावेळी हा 26 जानेवारीचा हा अनुभव आहे. रात्री मी आणि त्यांना जाणवायचं, त्यावेळी सरांनी मला टाच दिलेली होती आणि मी जेव्हा साधनेमध्ये बसायचे ते त्यांना जाणवायचं की सरांनी तुला नक्की काहीतरी वेगळं दिलेलं आहे आणि तू जेव्हा साधनेला बसते तेव्हा मला वेगळंच फील होतं, असं त्या म्हणायच्या. नंतरही त्या म्हणजे ज्ञानेश्वरी सुरू केली, नंतर किमोथेरपी असेल तेव्हा त्या किमो करून ज्ञानेश्वरीला यायच्या समोर. आणि 22 मार्च मला वाटतं 2010 असेल, त्यांची जबरदस्त श्रद्धा पाहून सरांनी मला परवानगी दिली की सर म्हणाले की ह्या जन्मात नाही पण पुढच्या जन्मी त्यांना नक्की कामी येईल. त्यांना साधना दिल्या गेली आणि नंतर जून मध्ये त्या एक्सपायर झाल्या. पण त्या दवाखान्यात असतानाचा हा प्रसंग सांगते. 7:45 ते 9:30, 9:45 ते 9:30 ह्या वेळातला आहे. डिटेल नाही सांगणार आहे, पण साधनेला तिथे बसल्यानंतर माझ्याच दोन्ही हाताची 10ही बोटं इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने हलत होती आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्या क्रिया माझ्याच हाताशी अशा होत होत्या की जणू काही बोटांमधून लेझर किरणं बाहेर पडतायत आणि ती लेझर किरणं त्यांच्या पोटावरती ऑपरेट होत आहेत. कधी हाताची 5 बोटं मिळून असा टॉर्च सारखा असा प्रकाश पाडला जायचा, मग डाव्या हाताने पुन्हा तो लाईट असा सॉफ्ट केला जायचा, मध्ये डाव्या हाताच्या बोटाने 1-2 ठिकाणी असं आपण थोडंसं उकरतो ना तशा टाईप
क्रिया झाली आणि जवळपास म्हणजे एक दैवी स्पिरिच्युअल ऑपरेशन आध्यात्मिक प्रकारचं असं ते जवळपास 9:30 पर्यंत पाऊण तास ते चाललं होतं. रूम मध्ये कोण आले कोण नाही काय झालं तो अनुभव मी खूप डिटेल लिहिलेला आहे, पण आता फक्त एवढाच सांगणार आहे. आणि त्याचंही काही भान नव्हतं. त्याच्यानंतर 2 दिवसांनी सर भेटले मला औरंगाबादला, आपले दीपाली कवठेकरच्या लग्नासाठी गेले होते आणि सरांना हा अनुभव सगळ्या साधकांच्या समोर सांगितल्यानंतर सर म्हणाले फार छान अनुभव आहे. आणि त्याच्यानंतर सरांनी हा भाग मी नंतर घेते, ठीक आहे, पुढच्या ह्याच्यामध्ये. तर हा त्यातला एक अनुभव आहे. योगाग्नीविषयी मला बोलायचंय की योगाग्नी जेव्हा साधकांना जाणवत असतो, म्हणजे जेव्हाही केव्हा, मी फक्त माझ्या ह्याच्यापुरतं थोडक्यातच बोलते की जेव्हाही केव्हा हा योगाग्नी खूप जाणवत असतो, प्रचंड जाणवत असतो, तेव्हा मला नेहमीच असं होतं की हा योगाग्नी आपण सहन करू शकत नाही असं बिलकुल नाही. त्या योगाग्नीविषयी प्रचंड प्रेम वाटत असतं आणि त्याच्यातून काय काय घडणार आहे हे माहित असतं. कितीही योगाग्नी असला तरी तो सहन झालेला आहे आणि त्याच्यामध्ये खूप आनंद मला नेहमीच, मी त्या योगाग्नीचा आनंद, चालता बोलताही धारणेचा आनंद, योगाग्नीचा आनंद, अनेक दर क्षणाला घेतले गेलेले अनुभव आहेत. सगळे तिथं सांगणं हे खूप मोठं अवघड काम आहे. तर हा योगाग्नीचा भाग म्हणजे योगाग्नी वाचून देहशुद्धी नाही, भूतजय पाही निरामता, असं जे बाप्पासाहेबांनी वज्रकवचा मध्ये सांगून ठेवले. योगाग्नी वाचून देहशुद्धी नाही, तर हा योगाग्नी जो आपलं शरीर तापवतो, आपले हाडामधलं काठिण्य कमी करतो, मग तुमचं आसन लागू लागतं, मांडी लागू लागते आणि स्किन सॉफ्ट होते, चेहऱ्यामध्ये बदल होतो. हे सगळे जे बदल होतात, हा योगाग्नी एक फार मोठी इश्यू, जे फक्त आपण आपल्या ह्याच्यामध्ये योगाग्नी असो, धारणा असो, फक्त आपल्या परिवारामध्ये ह्याचे अनुभव आहेत. जगामध्ये आज हे अनुभव कोणीही घेऊ शकत नाही. मला वाटतं किती वेळ आहे, आणखी थोडासा किती वेळ घ्यायचे. गुरुपद दिले तो एक अनुभव मी सांगते. त्याच्या आधी एक धन्य झाली धरणी माता, हे सरांनी जे गीत लिहिलं आहे, तर त्यावेळचा एक अनुभव मला सांगायचा आहे. तो अनुभव आहे 29 नोव्हेंबर 2009 मधला. थोडा भाग वाचते मी. रविवार 29/11/9 सकाळी आळंदीहून येताना उघड्यावर एक छोटी मुलगी शौचाला बसली होती. हे दृश्य तर आपण किती वेळा पाहिलेलं आहे, पण त्या क्षणी माझ्या मनात धरणी मातेविषयी प्रचंड प्रेम दाटून आलं. असं वाटलं की आपणच तिला किती घाण करतोय. सकाळी उठून पादस्पर्श क्षमस्व मे, समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले, विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श क्षमस्व मे, हा श्लोक तर मी रोजच घेते. तर म्हणून तिची प्रार्थना करतो. साधा पाय लावण्यासाठी जर आपण क्षमा मागतो, परवानगी घेतो, तर मलमूत्र विसर्जनाचं काय, त्यासाठी कधीच क्षमा मागितलेली नाही. सर्वच प्राणी मात्र तिच्यावरतीच घाण करतात, पण नवनिर्मितीची क्षमता असणारी ही धरित्री त्याचंही रूपांतरण करते. त्याच दिवशी सरांना फोन करत असताना 2-3 वेळा नंतर बोलू, आधी सर बिझी होते, नंतर माझ्याकडे कोणीतरी आलं होतं, असं झालं. संध्याकाळी नायगावला जाताना गाडीत असताना सरांचा फोन आला. सर म्हणाले एक गीत सुचलंय, 4 कडवी झालीत. मी इकडे डोळे मिटून सर आपल्याला ऐकवतील का याची वाट पाहत होते, गाडीत होते त्यावेळी, आणि सरांनी ती 4 कडवी ऐकवली. ते गीत आहे धन्य झाली धरणी माता, अवतरला भूवरी विश्वजनिता. ध्रुवपदानंतरची पहिलीच ओळ होती, कल्पवरी तपे तपली धरणी. आणि एकदम मला स्ट्राईक झालं. म्हटलं आपल्याला सकाळी जो प्रश्न धरित्रीविषयी पडला होता त्याचं उत्तर मिळालं. दुसऱ्या दिवशी सोमवारी 30 तारखेला सकाळी सरांना फोन केला, पुढची कडवी सगळी झाली होती. सर म्हणाले ऐकू का, सर म्हणाले ऐकू का. डोळे मिटून मी आधीच ऐकण्याच्या स्थितीत गेले होते. सरांनाही त्यावेळी कितीतरी वेळा भरून येत होतं. मध्येच एकदा म्हणाले थोडा भावविवश होतोय ना. नंतर एकदा 1 मिनिट म्हणून थोडस थांबले. सरांनी स्वतःला कंट्रोल केलं. इकडे ऐकत असताना माझी अवस्था तशीच होत होती. सरांच्या प्रत्येक शब्दाबरोबर कानातून आतमध्ये करंट्स जात होते. काही विशिष्ट शब्दांवर जास्त जोरात झटका बसायचा, जसे गोलोकीचे वैभव सोडणी, स्वरूपा संहित शक्ती संधिनी या राधेविषयीच्या कडव्यांच्या वेळी सरांची स्थिती लक्षात आल्यामुळे मध्येच 2 वेळा हळूच म्हटलं, सर थांबूया का. पण सर पूर्ण वेगळ्या स्थितीत होते आणि मलाही मोह ऐकण्याचा होताच.
त्या दिवशी दिवसभर एक धुंदी होती. संध्याकाळी 7 वाजता वाटलं ज्ञानेश्वरी सरांची तिकडे सुरू झाली असेल. पुन्हा 7:45 वाजता 8 वाजता एकदम अस्वस्थ होऊ लागले. माझा एक भाऊ आला होता संजय म्हणून, त्याला बोलत बसले होते. शेवटी त्याला मी म्हटलं मी आता जरा जाऊन साधनेला बसू का? तो म्हणाला मीही निघतो. तो निघतो म्हणाल्यानंतर मी परत नाईलाजाने आणखी थोडा वेळ बसले. पण 8:30ला साधनेला बसले. असं वाटलं नक्कीच आपली आठवण तिकडे निघते. आणि त्याच दिवशी सरांनी ज्ञानेश्वरीमध्ये हेही गीत ऐकवलं होतं. तर ती जी लिंक होती की मला आणि हा जो धरित्रीविषयीचा किंवा धरणी मातेविषयीचा जो भाव आहे हा गेल्या अनेक वर्षापासूनचा. त्यामुळे परवाचा जो लेख आला होता की धन्य झाली धरणी माता, ते गीताचं हे घेऊन धैर्यधारिणी धरित्री हा जो लिहिला होता, तर ह्या सगळ्या ज्या भावना अनेक वर्षापासून एक आतमध्ये असतात, त्याची ती परिणिती किंवा त्याचा एक इफेक्ट त्याच्यामधून बाहेर आला होता. सरांनी गुरुपद दिलं त्यावेळचा एक अनुभव मला सांगायचा आहे. 3 ऑक्टोबर 2008 नवरात्राचं शिबिर होतं. पंचमी तिथी होती, ललिता पंचमी, आणि त्या दिवशी सरांनी गुरुपद आज काय लिहावे सुचत नाही मला सांगण्यापेक्षा त्यावेळच्या माझ्या भावना कदाचित शब्दामधून जास्त येतील सर, म्हणून हे वाचते थोडस. त्या दिवशी संध्याकाळी लिहिलेला भाग आहे हा. आज काय लिहावे सुचत नाही. आज संध्याकाळी सरांनी सुजाताले आणि मला कर्मयोग दीक्षा देण्याचा अधिकार दिला. सर बोलत असतानाच मनस्थिती विचित्र होत होती. अधिकार प्रदान करत आहे हे वाक्य सारखे डोक्यात घुमत होते. अंग जड जड होत चालले होते. नंतर रात्रभर आणि दुपारपर्यंत अंगात सतत धारणा प्रवाह जाणवत होता. रात्रीही कितीतरी वेळ तो होता. रात्री झोपही येत नव्हती. 2:45ला उठून बसले. सतत रडणे येत होते. सरांनी जे दिलंय आपल्या पात्रतेबद्दल मला शंका असली तरी सरांनी जो विश्वास टाकलाय त्याच्यासाठी मला भरून येत होतं. आज बोलताना ब्रह्मऋषी कुळानं लागो कलंक यासाठी पूर्णपणे वागण्याचा प्रयत्न नव्हे तर तसेच वागणार हा शब्द मी देते असं त्यावेळी जे बोलल्या गेलं तर त्याच्यामध्ये हा भाग होता. आणि त्या दिवशी सकाळचा अनुभव सांगते. हा सांगण्यासाठी मला वाचणं आवश्यक वाटतं. आज सकाळी म्हणजे 3 तारखेला सकाळचा हा अनुभव. आज सकाळी सप्तशतीच्या वेळी सरांचे दर्शन घेताना सरांची नजर क्षणभर वेगळी होती. अनेक वेळा ही नजर अनुभवलीये. ज्या ज्या वेळी दैवी कृपा किरणांचा वर्षाव होतो त्या वेळी ती नजर असते. हा अनुभव मला सांगायचा होता की सरांची ती विशिष्ट नजर जी असते ती काही सेकंदासाठी असते आणि त्याच्यानंतर तुमच्यामध्ये जे काही आतमध्ये येतं किंवा आतमध्ये जे काही घडत जातं ते प्रचंड वेगळं असतं. आम्ही ज्यावेळी सरांबरोबर ट्रिपला गेलो होतो, चित्रकूटला ज्यावेळी होतो त्यावेळी सरांनी मी आणि सुजाता मागणं चाललो होतो आणि सर पुढे होते. सरांचं नेहमी गेलं की मागे वळून पाहत राहतात की येतात की नाही म्हणून. तर त्याही वेळी सरांनी क्षणभर असं पाहिलं होतं आणि त्यावेळी जो अनुभव म्हणजे 2-2, 3-3 दिवस परत त्या स्थितीत जातात. आणि दुसरा मी जो मगाशी दीपाली कवठेकरच्या लग्नाला औरंगाबादला गेलो त्यावेळेस मी जे सांगत होते की मी जो माझ्या जावेचा आता ऑपरेशनचा अनुभव सांगितला तर त्याच्यानंतर तिथेही सरांची ती नजर. आता मला वाचताना ह्या 3 ठिकाणी मला ते नजरेचा अनुभव म्हणून मी तो उल्लेख करते फक्त की त्याही वेळी ती नजर सरांची अनुभवलेली आहे. दैवी कृपा किरणांचा वर्षाव होतो त्यावेळी ती नजर असते. काही सेकंदासाठी ती असते. त्यानंतर सरांच्या पाया पडतानाच व्हायब्रेशन डोक्यात चालले होते. नंतर सप्तशतीमध्ये भावस्थिती एकदम उंच झाली होती. दिवसभर तीच स्थिती टिकून होती. सप्तशती वाचत असतानाही प्रतिमा प्रयोग सतत चालू होता आणि आपण अगदी अणू एवढे सूक्ष्म होऊन सरांच्या हृदयात घुसतोय हा भाव सतत होता. ह्या प्रसंगी सरांनी नंतर दोघींनाही स्वतःच्या हाताने हार घातले. मला दर्शन घेऊन जागेवर जाताना त्याचा सुगंध घ्यायला सांगितला. सुगंध घेतला. नंतरही कितीतरी वेळ तो हार गळ्यातच असल्यामुळे सतत जाणवतही राहिला. पण सर खरं सांगायचं तर रडण्यामध्ये अनुभव घेणंही हरवून गेलो होतं. दुपारी सुजाता, मी, भाभीजी आणि पुरोहित काका काकू सरांकडे बसलो होतो. त्याच वेळी बाजूला तिथे कागद आणि प्लास्टिक पिशवीत हेच हार होते. भाभींनी सहज काय आहे म्हणून पाहायला हात पुढे केला पण सरांनी त्याला हात लावू दिला नाही आणि नंतर ते हार तिथेच होते हे लक्षात आलं. आणि ज्यावेळी दुसऱ्या दिवशी त्यावेळी सरांची वाक्य त्यावेळी सरांनी जे मार्गदर्शन केलं जे सर बोलले होते. आज बोलताना सर म्हणाले आज गंधर्व देव पुष्पवृष्टी करत असतील. पितर लोकांमध्ये पितरांचा उद्धार झाला असेल.
आजही खूप हृदयस्पर्शी कार्यक्रम झाला, सगळेजण खूप छान बोलले. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळी सरांची सीडी लावली आणि ते वाक्य पुन्हा त्याच्यामध्ये आलं, म्हणजे मला असं वाटतं ती ऑडिओ कॅसेटच पुन्हा प्ले केली होती. जे पहिल्या दिवशी केलं सर, जे बोलले 3 तारखेला, त्याचं रेकॉर्डिंग केलं होतं आणि दुसऱ्या दिवशी परत तेच प्ले केलं होतं. तर अधिकार प्रदान करत आहे हे वाक्य येण्याच्या आधी अशी लक्कन वीज चमकली होती आणि सहस्रार मधून ती आत गेली आणि त्याच्यानंतर कितीतरी वेळ अंगामध्ये तो धारणा प्रवाह आणि ते करंट्स पास होत राहिले होते. हा त्यावेळचा अनुभव आहे सर. आता मला जो बोलायचा भाग, त्याच्या आधी थोडासा भाग हा बोलते मी आता जो उल्लेख केला की राजर्षी योगातले अनुभव घेत असताना नंतर ज्ञानयोगातले, पण सरांनी ज्यावेळी धारणा थांबवली त्याच्यानंतर जी काय अनुभूती जी घेते आणि जी काय आत्ताची स्थिती आहे, ती स्थिती अशी आहे की एकदम धारणा थांबल्यामुळे, कारण धारणा हे साधनेची एक प्रकारे स्थितिवंत गतिवंत स्थिती आहे. दोन हे असतात, 2 भाग असतात त्याच्यामध्ये, एक गतिवंत आणि एक स्थितिवंत. पण गतिवंत भाग धारणेचा जोपर्यंत चालू राहतो त्याच्याबरोबर तुमचे विचार, कदाचित असणारे विकार, हे सगळं मनामध्ये सगळं चालू राहतं. त्याचा आनंदही असतो आणि तुम्ही जर वेगळ्या दिशेने वळले त्याचा त्रासही होऊ शकतो. म्हणजे मी जो अनुभवलाय तो भाग सांगतेय. आणि त्याच्यानंतर मग इतकं शांत की प्रचंड शांती आता धारणा संपवल्यामुळे आहे. आणि काही काळ माझाच साधनेचा, सर मी आता दिव्य स्पर्शाचे काहीच घेत नाहीये, त्याच्याविषयी आत्ता बोलत नाहीये. मला असं वाटतं की ते बोलायला भाग कदाचित कमी पडेल, म्हणून हा भाग फक्त मी आता पूर्ण करते. एक मेनोपॉजची स्थिती जी होती साधारण 2000 जून 2012 पासून जी सुरू झाली होती की एकदम हॉट फ्लॅशेस यायचे आणि मग प्रचंड भीती अशी दाटून यायची, घाम खूप असं वेगळी स्थिती व्हायची. आणि मग नंतर हार्मोनल बॅलन्सही त्यावेळी आपला बिघडलेला असतो स्त्रियांच्या मध्ये आणि हाडांमधलं कॅल्शियमही कमी झालेलं असतं. तर अशा वेळी शक्ती जी क्षीण होते आणि सरांचं जे आहे की शारीरिक शक्तीच्या आधारावरती आध्यात्मिक शक्ती उभी राहते. काही काळ, काही वर्ष माझी अशी गेली की प्रचंड भीती, सरांशी बोलायचं म्हणलं तरी भीती, फोन करायचं म्हणलं तरी एक अनामिक अशी भीती आतमध्ये दाटून यायची. तर कधी प्रयोग सांगायचे सर, म्हणजे हा भाग तर सरांचा खूप हे असतो, पण प्रयोग ते जुळायचे नाहीत. मला किती वेळा असं वाटायचं की सर खरंच नका सांगू, माझं जुळत नाहीये, की मी काय करू, अशा एक वेगळ्या ह्याच्यात होते. आणि कदाचित तो भाग त्यावेळी बोलण्याला भीती वाटत असेल किंवा काही असेल, म्हणून हा भाग कधी सरांशी उघडपणे बोललेलेही नव्हते. पण नंतर जेव्हा सरांनी एक प्रयोग दिला, आता तो सांगत नाही, पण त्या प्रयोगामध्ये गेल्यानंतर पुन्हा स्थिती बदलली. काही वर्ष ही गेली, कशीही स्थिती आली तरी एवढं मात्र नक्की आहे की सरांनी जे काही सर अनुभव देतात, किंवा जे मला दिव्य स्पर्शाचा भाग नंतर बोलायचा आहे, पण जो काही असेल तर त्याच्यामुळे कधीही चुकूनही एकदाही असं वाटलं नाही की आपल्याला काही त्रास होतोय. तो आहे, तो सहन करण्याची शक्ती तेच देतात आणि हे सगळं सहन होतही गेलं आणि नंतर पुढे स्थिती बदलत गेली. त्या काळात मी सरांना एक पत्र लिहिलं होतं की मला बोलता येईल की नाही असं वाटत होतं, म्हणून एक पत्रही लिहिलं होतं आणि सरांना सांगितलं होतं की सर तुम्ही ते पत्र पहा. आणि त्याच्यानंतर मग सरांनी तो प्रयोग सांगितला की मला भीती कशी कशी वाटते, हा भाग मी त्या पत्रात लिहिलेला होता. आणखी एका पत्राचा मला उल्लेख करायचा आहे आणि हा भाग फक्त आज घेते सर एवढा. साधारण हे मला असं वाटतं 14-15 सप्टेंबर 2011 मधलं हा प्रसंग आहे, घटना आहे. त्याच्याविषयी मी नंतर बोलते, पण आधी मी हे वाचून दाखवते, कारण त्यावेळी सरांची थोडी वेगळी, सरांच्या दृष्टीने ते कधीच आपण सर जे म्हणतात तेच नेहमी बरोबर असतं. सर नेहमी म्हणजे आपल्याला तेवढं समजत नाही, पण त्यावेळी मला हा भाग सरांना बोलण्याला थोडंसं हे वाटत होतं की सरांना हे मी जे बोलते ते कदाचित सरांना मान्य होत नाहीये. म्हणून मग त्यावेळी मला ज्या भावना आल्या त्या मी एक असंच डायरीमध्ये पत्रासारखं लिहून ठेवले.
आणि त्यावेळी अशी स्थिती होती, तारीखही टाकलेली नाही, पण त्याच्या आधीची तारीख 13 सप्टेंबर आहे म्हणून मी हे 14 किंवा 15चं असावं असं म्हणते. वेळ सकाळी 10:15 वरती मायना फक्त सर एवढंच लिहिलंय, कॉमा टाकलाय आणि ते आता मी वाचून घेते. गेले जवळजवळ 8 दिवस रात्र झोप का येत नव्हती आणि मनस्थिती एवढी विचित्र, वेड लागल्यासारखी का झाली, हे रविवारी सकाळी तुमच्या ते एका वाक्यावरून लक्षात आलं. आज सकाळी जवळजवळ 7 वाजेपर्यंत तीच मनस्थिती कायम होती. सकाळी ती कोंडी थोडी फुटल्यासारखी वाटली. नेहमीचे अनुभव थोडे सुरू झाले, भरून येऊ लागले. हे लिहायला बसण्यापूर्वी जवळजवळ 20-25 मिनिटे साधनेत त्या विचारांचा स्फोट झाला. हमसून हमसून रडू लागले. नंतर हातपाय बधीर होतात अशी स्थिती आली. तेवढ्यात तृप्ती आली. तिच्याकडून पाणी घेतलंय. थोडंसं सावरून असं वाटलं ह्या भावना लिहून काढाव्यात, कारण बोलणं अशक्य. सर, तुमची प्रत्येक ऍक्शन, प्रत्येक शब्द, प्रत्येक विचार विजनरी असतो. येणाऱ्या जगाला, येणाऱ्या पिढ्यांना त्यातून मार्गदर्शन व्हावा हा विचार त्यात असतो. मग ह्या एकाच गोष्टीसाठी का असं घडत चाललंय? जी गोष्ट जमिनीबाबत आत्ता घडणार आहे, सरांच्या निवडीच्या शेतीच्या विषयीचा हा उल्लेख आहे, आत्ता घडणार आहे, ती फक्त स्वतःच्या कुटुंबापुरती मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न का? मी सरांना असा प्रश्न विचारू शकत नाही, पण त्यावेळी मनात ह्या भावना होत्या त्या तशा लिहून काढलेल्या आहेत. फक्त श्रद्धावानांचंच यावं, प्रत्येक गोष्ट श्रद्धेच्याच मापावर तोलण्याचा हा पायंडा, हा आग्रह बरोबरही आहे. त्याच्या अनुभूती आम्हालाही आपल्याच कृपेने येतही असतात. सर, तुम्ही तुमचा प्रत्येक श्वास योगधामसाठी, साधकांसाठी दिलेला आहे. आतापर्यंत सर्व आयुष्य फक्त त्याच एका गोष्टीसाठी अक्षरशः समर्पित केलेलं आहे. तुमच्या सुखामध्ये, तुमच्या आनंदामुळे सगळे सहभागी होत असतात. तुमच्याकडून मिळणाऱ्या आध्यात्मिक शक्तीमधून, ऊर्जेमधून आज इथे आलेल्या प्रत्येक साधकाचं जीवन परिपूर्ण झालेलं आहे. फक्त ऐहिक, पारलौकिक ह्या जन्मातलंच नव्हे, तर येणाऱ्या जन्मांसाठी सुद्धा. मग त्या साधकाला त्याची जाण असो वा नसो, हे सत्य तर नाकारता येत नाही. तुम्ही जर सर्व समर्पण केले, तर साधकांनी तुमच्यासाठी काहीही न करता स्वस्थ बसावं का? भले आजच्या व्यवहारात गुंतलेला असेल, आध्यात्मिक जाण नसेल, पण कुठंतरी त्यांनाही भानावर आणणं आवश्यक आहे. आज असं वाटतंय, काहीही नाही केलं तर त्यांच्यासाठीही नरकाचे दरवाजे उघडतील. ह्यातून त्यांनाही वाचवायचं असेल तर आज काहीतरी कृती करणं आवश्यक आहे. हे सगळं त्यावेळी बोलले नाही, इतक्या वर्षातही बोलले नाही. डायरी पाहत असताना हा भाग समोर आला आणि मला असं वाटलं की साधकांसाठी हा भाग समोर येणं आवश्यक आहे, म्हणून सरांची परवानगी घेऊन मी हे बोलतेय. आज कोणी काहीही केलं तरीही, कारण जसं येशू ख्रिस्तांचं उदाहरण आपल्या समोर आहे, देवा यांना क्षमा करते, काय करतायत ते त्यांना कळत नाही. आपलेही काही लोक असे न कळणारे, न समजणारे असू शकतात, आहेत, पण श्रद्धावानांचा एक प्रचंड मोठा वर्ग आहे, हेही तितकंच खरं आहे. सर, जसा तुम्ही येणाऱ्या पिढ्यांचा विचार प्रत्येक वेळी करत असता, त्याच दृष्टीने जर आता विचार केला तर आम्ही या येणाऱ्या पिढ्यांना काय उत्तर देणार? आम्ही असताना घरही विकावं लागलं, आता शेतही विकावं लागेल, मग आम्ही काय करतोय याचं उत्तर बाप्पासाहेबांकडे, माऊलींकडेही द्यावं लागेल. आता वेळ या बाबतीत सगळ्यांना एकत्रित करून कृती करण्याची आली आहे असं मला वाटत होतं, म्हणून तो तेवढाच भाग लिहून ठेवला होता. ह्याच्या बाबतीत थोडस बोलते की हा जो अनुभव घेतला किंवा हे जे लिहिलंय, त्यावेळी जी परिस्थिती होती, फार मर्यादित प्रमाणात श्रद्धावान साधक किंवा एक समर्पित झालेले साधक फार मर्यादित ह्याच्यामध्ये होते. पण आता परिस्थिती पुष्कळच बदललेली आहे. आता श्रद्धावान आणि समर्पित साधकांचा एक मोठा वर्ग चांगल्या पद्धतीने उभा राहतोय आणि तो उभा राहिलेला आहे. 5:45 व्हायला आलेत. मला असं वाटतंय दिव्य स्पर्शाचा भाग आज होणार नाहीये सर, कारण तो भाग मला बोलायचा होता. आणि कारण दिव्य स्पर्शाचे अनुभव हा जो भाग आहे, दिव्य स्पर्श हा जो संपूर्ण भाग आहे, एक थोडक्यात फक्त सांगते की ही साधकाच्या जीवनामध्ये येणारी एक प्रकारे लिफ्ट आहे किंवा एक क्रेन आहे, ज्याच्यामुळे साधक हा जबरदस्तरित्या उंच चढू शकतो. आणि जो पहिला अनुभव मी दिव्य स्पर्शाचा सांगितला, त्याच्यानंतर गेली अनेक वर्षे, म्हणजे आत्ताही ह्या क्षणापर्यंत त्या दिव्य स्पर्शामध्ये मी असते. ते अनुभव वेळोवेळी घेत गेलेली आहे.
त्यातले काही अनुभव मला नक्कीच सांगायचे आहेत. पण आज आता आपली वेळ हे झालेली आहे. बापू, सुरुवातीला तुम्ही माझ्यापेक्षा मोठे असून एक प्रकारे स्वतःला लहानपण घेऊन बोलत होता. खरं सांगायचं तर मला हा तुमचं कौतुकला मी पात्र आहे की नाही हा वेगळी गोष्ट आहे. पण मला खरोखरीच माझी मनस्थिती फार वेगळी होत होती आणि तुमचं मनही तितकं मोठं आहे, त्याच्यामुळे तुम्ही तितक्या मोठ्या मनाने जेव्हापासून साधनेत आलात, माझं घरचं नाव सोडून तुम्ही मला ताई म्हणू लागले आणि ही एकच गोष्ट तुम्ही किती मोठे आहात ते सांगण्यासाठी पुरेशी आहे. म्हणून आज आता मला असं वाटतं की 6:44 झालेली आहेत. आज सरांच्या परवानगीने आपण आजचं सत्र थांबवायला हवं, कारण ह्याच्यानंतर इतका जास्त वेळ आपण नाही घेऊ शकत. सर, आजचा माझा अनुभव कथन आता थांबवते. छान, थांबवा. हो सर. पुन्हा सरांना आत्मवंदन. आणि मला असं वाटतं की शीतल सरांना विचारून आजची मीटिंग संपली असं जाहीर करायला काही हरकत नसेल, पण एकदा सरांची परवानगी घेऊन. हो, करा हो सर. करा करा. जाहीर आत्मवंदन सर्वांना. संपवा. एंड करते. हा.